नमस्कार. आपण ऐकत आहात पहिलं तरी नेशील भाग 38. 2 दिवस तर त्या दोघांचे असे जातात. देवदेव सत्यनारायणची पूजा आणि बाकीचे विधी करणं. अक्का आजी अशी ऐकणार होती काय? लग्न कोर्ट मॅरेज केलेलं तिला खरं तर आवडलं नव्हतं. तिची इच्छा होती की विधी सर्व व्हायला हव्यात, पण या दोघांच्या हट्टापुढे त्याचं काय चालणार? महत्त्वाचं हे होतं की सध्या हे दोघं लग्न करत आहेत, त्यातच खुशी माना असे भैयासाहेब यांनी समजावलं होतंच. पण त्यामुळे लग्नानंतरचे एकही विधी अक्कासाहेब यांनी त्यांना स्किप करून दिला नाही. ते करताना दोघांच्या चेहऱ्यावर आनंद नकळत भैयासाहेब टिपत होते आणि देवाजवळ प्रार्थना करत होते की हे लग्न असंच आयुष्यभर टिकून राहू देत. 2 दिवस नितीश बाहेर झोपत होता, त्यामुळे त्या बेडवर कसं झोपायचं हा सवाल मनाला शिवला नव्हता. पण पूजा झाली आणि त्याला अक्काने आपल्या खोलीत झोपायची परवानगी दिली. तसं त्याला हायसं वाटलं. तो तिला खूप मिस करत होता. घरात असूनही ती कायम पाहुण्यांच्या गराड्यात होती आणि आसपास कोणी नसलं तरी सोनम व अक्काजी असायच्याच, ज्यामुळे तिला साधं बघताही येत नव्हतं. पण आज स्वारी खुश होती की रात्री झोपेपासून सकाळी उठेपर्यंत ती समोर राहणार आहे आपल्या. आणि त्याच नादात आज साहेबांनी 4 घास जास्तीचे पोटात टाकले होते. आज तर बाबा कुणाची तरी मज्जा आहे, सोनम त्यालाच पाहत बोलली. तिच्या ही गोष्ट लक्षात आली होती. काय ग, आज काय? निलेशही तिला साथ देत नितीशकडे मिश्किलपणे पाहत बोलला. अरे काय काय, आज मधू आणि चंद्र एकत्र जे दिसणार आहेत ना सोनूला. भैयासाहेब तरी कुठे मागे राहत आहेत, तेही बोलून मोकळे होतात. मधू आणि चंद्र? काऊ त्यांच्याकडे पाहत बोलते. तिला यातलं काही कळालं नव्हतं. तो तिच्याकडेच पाहत होता आणि ह्यांनी मधुचंद्र म्हणताच ह्याच्या मनात लड्डू फुटत होते. तिनेही येडीने त्याला इशाऱ्यानेच हे काय असा चेहरा वाकडा करत विचारलं. ह्याने फक्त तोंडावर बोट ठेवून शांत राहा असं खुणावलं. मी सांगते ना काऊ तुला, तू कशापायी काळजी करते? मोठी वहिनी साहेब दोघांचे इशारे पाहत समजल्या होत्या की हिला खरंच काही माहीत नाही, म्हणून त्यांनी खूप सहजतेने तिला समजवायचं ठरवलं. तसंही त्यांची तर गट्टी खूप पूर्वीपासून असल्याने त्या तिला जाऊ नाहीतर धाकटी बहीणच समजत होत्या. सोनल आली होती त्या घरात तेव्हा हे लग्न कोणालाच मान्य नसल्याने या पुढच्या गोष्टी होणं नितीशला शक्य नव्हतं. पण आता काऊमुळे वाड्यावर आनंद पसरला होता. जेवण होताच त्यात तिन्ही जावांनी किचन आवरायला घेतलं आणि धाकट्या जावेनं व मोठ्या जावेनं तिला मधुचंद्राबद्दल सांगायला सुरुवात केली. काम करता करता आणि मॅडमच्या पोटात ते ऐकून गोळाच आला. काम संपवून मोठ्या वहिनी साहेब तिला चिडवतच मस्त सजवतात. किणकिण करणाऱ्या बांगड्यांच्या हातात दुधाचा ग्लास देतात आणि इशाऱ्यानेच खोलीत जायला सांगतात. तशी ती भीतभीतच आपल्या खोलीत येते. कशालाही न घाबरणारी आमची काऊ आज मात्र मधुचंद्र या नावालाच घाबरली होती. ते दूध दिले. ती घाबरतच दुधाचा ग्लास टेबलवर ठेवत बोलते. आवाज तर असा की त्याला तरी ऐकायला गेला होता की नाही ते माहीत नाही, पण बांगड्याच्या त्या किणकिण आवाजाने त्याची तंद्री भंगली आणि तेव्हा कुठे तिच्या इशाऱ्याने त्याला कळलं की तिने दूध आणलंय. तो लगेच दूध प्यायला घेतो, पण त्याची नजर मात्र तिच्यावरच असते. ती हातांची बोटं एकमेकांत रोवत परत ती बाहेर काढणं असा खेळ चालू होता. तू घे, तुला खूप भूक लागली आहे, त्याने तो दुधाचा ग्लास तिच्या हातात देत म्हटलं. अहो तसं काय, ती म्हणतच असते की हा तोंडाला तिच्या ग्लास लावतो आणि तिला प्यायला लावतो. प्यावंच लागतं. तशीही तिला भूक लागलीच होती पोटात खड्डा पडल्याने. तुम्हाला? सॉरी, ते मी सर्वच. ती पिऊन होताच ग्लासमध्ये डोकावत बोलते. असू दे, तुझं पोट भरलं ना? तो मंद हसत ग्लास टिपॉयवर ठेवत बोलतो आणि तिची मिशीही पुसतो. तिला तर त्याचंही आता भान नसतं, कारण आता डोक्यात विचारांचा भुंगा जो उडत होता. तुम्हाला कसं समजलं मला भूक लागली ते? त्याने काय असं भुवया उडून खुणावलं तसं तिने आपल्या मनातली शंका हाताशीच खेळतच बोलून दाखवली. माहिती आहे. तू जेव्हा ही अशी तिच्या हाताकडे बोट दाखवत हाताशी खेळत असते तेव्हा एकतर तुला भूक लागलेली असते किंवा कसली तरी भीती.
तो हसून बोलतो. पण एक मिनिट, तू आत्ताही असाच चाळा करत आहेस? अजून भूक आहे का तुला? तो खूप प्रेमाने विचारतो. ती मानेनच नाही म्हणते. तिला आतून बरं वाटत असतं की हा अजून आपल्या प्रत्येक गोष्टी मनातल्या ओळखतो ते. एका पतीकडून अजून काय अपेक्षा असतात ना पत्नीच्या. अच्छा, म्हणजे तुला भीती वाटत आहे, तो हसून म्हणतो. पण कसली बरं? माझ्या झाशीच्या राणीला एक पाणी सोडलं तर कसलीच भीती वाटत नाही. मग आज काय बरं राणीसाहेबांना भीती वाटत असावी? तो उगाच नाटकी करत बोलतो. त्याला समजलं होतं की मॅडम मधुचंद्राच्या 4 गोष्टी वहिनीसाहेबांकडून ऐकून आल्या असतील आणि म्हणूनच आता त्या आतून घाबरल्या असतील. अरे हो, तुला एक विचारायचंच राहिलं, तो बोलत असतो आणि तिचे हाताचे चाळे अजूनच वाढलेले असतात घाबरून. विचारेन म्हणता म्हणता तो तिच्याच हाताकडे बघत हसत बोलतो. थट्टा करण्याचा मूड जो आला होता. ती एवढंच बोलते. बरं, जाऊ दे. तू काय खरं उत्तर देणार नाहीस आणि उद्यापासून मला कंपनीतही जायचं आहे. त्यामुळे मी आता झोपतो. गुड नाईट, तो चादर ओढून म्हणतो. अहो, तसं काही नाही. विचारा तुम्ही, ती हळूच बोलते. बघ हं, तू बोलतेस म्हणून विचारतोय. नाहीतर उगाच. तो उठून तिच्याकडे पाहत चिडवत म्हणतो. त्याला खूप मजा येत असते तिचा असा घाबरलेला चेहरा बघून. हो विचारा, ती ठणकेतच बोलते. बरं, विचारतो. ऐक, तो मिश्किलपणे. तू मगाशी मधू आणि चंद्र असं का बोलली? तेही इतक्या जोरात? आणि काय विचारत होतीस मला असं वाकडं तोंड करून? तो बोलतो तशी ती बारीक डोळे करून बघायला लागते. सगळं माहीत आहे यांना, पण आव बघ कशा आणत आहेत काऊ, जसं यांना काहीच माहीत नाही. मनातल्या मनात ती बोलते. काय अशी का पाहते आता? तू उगाच भिण्याची नाटक करत. काही नाही. आणि ते मगाशी मला वाटलं. ती बोलतच असते की तो परत काय म्हणून भुवया उडवतो. अहो ते हेच की मला मधुचंद्र अजून एक करायचा विधी वाटला आणि आता रात्री करायचं म्हणून जरा राग व टेन्शन दोन्ही आलं. ती सुसाट चेन्नई एक्सप्रेस. तसा हा जोरात हसायला लागला, अगदी पोट धरून, की मधुचंद्र हा विधी आहे हे ऐकून. काय मिळतो तुम्हाला असं वागायला? ती आता भांडण्याच्या मूडमध्ये एक कमरेवर हात ठेवून बोलते. सॉरी. तो आपलं हसणं थांबवत बोलतो. पण सिरियसली काऊ, तुला मधुचंद्र विधी? तो परत हसायला लागतो. तशी ती चिडते व खिडकीत जाऊन उभी राहते. तिला असं चिडून जाताना पाहून तो आपलं हसू यावेळी सिरियसली थांबवतो आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहतो. तिने तो आलाय म्हणून मान खाली घातली होती नाराजीने. तिची ती झुकलेली नजर आणि पायाच्या अंगठ्याने जमीन कोरताना पाहून त्याला तिच्या मनातली भीती समजून येते. मधुचंद्र ही सुद्धा एक विधी आहे, तो तिची हनुटी वर करत म्हणतो. तरी ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहायला लागते. अगं खरंच, हा पण एक विधी आहे, जो फक्त नवरा बायको या दोघात होतो. या विधीत ते एकमेकांना समजून उमजून आयुष्यातील पुढचं प्रत्येक पावलावर साथ देण्याचं वचन ते एकमेकांना देतात. जसं लग्नात सप्तपदी असतात ना, तसंच काहीसं. पण या विधीतील वचनांमध्ये फरक हा असतो की त्यांच्या फिजिकल सुखाबद्दल ते देत असतात. मधुचंद्र ही अशी एक विधी आहे ज्यात नवरा बायको मनाने तर जवळ येतातच, पण शरीर ही त्यांचे एक होतात. दो जिस्म एक जान म्हणतात ना, तसंच काहीसं. यात नवरा आपल्या बायकोला नक्की काय हवंय काय नकोय, तिचं सुख कशात आहे ते समजून घेत असतो, तर बायको ही नवऱ्यासोबत सेम. खरं तर हा विधी आयुष्यातील खूप भारी विधी असतो बघ काऊ. या विधीला लाज शरम जरी वाटत असली ना, तरी यात भीती नसावी. तो बोलताना तिच्या डोळ्यात आरपार पाहत असतो, जे त्याच्याही नकळत ही तिच्या काळजाचे ठोके चुकवत असतात. काऊ, भीती जर घेऊन ही विधी केली ना, तर त्याची कायमस्वरूपी मनात भीतीच राहील आणि त्याचा आनंद दोघंही नाही घेऊ शकणार. ही विधी म्हणजे फक्त शारीरिक सुख एवढंच नसतं काऊ. या दोघांच्या सुखातून मनाच्या पलटावर सुखाचे तरंग उमटत असतात, ज्यातून तिसरी उत्पत्ती निर्माण होऊ पाहत असते. आणि ती सुखमय व्हावी असंच वाटत असेल तर नवरा बायकोही आनंदी असले पाहिजेत या विधीसाठी.
खूप छान प्रकारे नितीश तिला समजावून सांगत असतो. शेवटी तो वयाने मोठा असतो ना. तीही लक्षपूर्वक ऐकत असते. त्यामुळे त्याची त्यामुळे तिची भीती या विधीसाठी पूर्णतः निघून तर गेली होतीच, पण टेन्शन जे जायचं नाव घेत नव्हतं. तिच्या मनात काय चाललंय हे ओळखायला तो कधीच शिकला होता. त्यामुळे आता त्याच्या चेहऱ्यावर समाधान येतं की तिची भीती त्यामागची पूर्ण गेली आहे. डोंट वरी काऊ, काळजी करू नकोस. हा विधी मी सांगितल्याप्रमाणे आपल्यातही तेव्हाच होईल, जेव्हा तू खुश असशील हा विधी करायला. तू स्वतःहून आल्याशिवाय मी हा आपल्यात विधी करणार नाही. तुझी परवानगी असल्याशिवाय मी जवळही येणार नाही. तो तिच्याकडे प्रेमाचा कटाक्ष टाकत बोलतो. मग ठीक आहे ना, ती आळस देत बोलते. मग तर प्रश्नच मिटला. तुम्ही झोपा खाली, मी वर झोपते. आजपासून पुढचे 6 महिने. असं बोलून ती अंथरूण काढत त्याच्या हातात देत बोलते. तो ते घेत तोंड वाकडं करतो. राहू द्या, तुम्ही झोपावर. मलाही माहीत आहे गादीशिवाय तुम्हाला झोप येत नाही ते. ती मग हसत त्याच्या हातून अंथरूण काढून घेते आणि खाली टाकते. नाही, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही. तू बेडवर झोपलीस तर. तसा बेड बराच मोठा आहे. आरामात झोपून जाऊ. तो तिच्याकडे पाहत जरासा रुसून म्हणतो. इच्छा तर खूप असते तिनेही इथं झोपावं, पण ती नाही झोपणार हे माहीत होतं. तरी त्याने एक आपला खडा टाकला. नको काही, तुम्हीच झोपा तुमच्या बेडवर निवांत. गुड नाईट. असं बोलून ती पांघरून डोक्यावर घेऊन झोपतेही. तो मात्र तिच्याकडे पाहत तळमळत रात्र काढतो. दुसऱ्याच दिवशी न्याहारी वगैरे होताच सर्व आपल्या आपल्या कामाला लागतात. आज 4-5 दिवसानंतर नितीश कंपनीत जाणार असतो. कामं खूप पेंडिंग असतात. नवीन कॉन्ट्रॅक्टही तिच्या पायगुणांमुळे मिळालेले असतात. शिवाय साहेबांना तिच्या ऑफिसकडेही लक्ष अधूनमधून घालायचे असते. रावसाहेब असतात, पण तिचा बिझनेसही आता बराच नावलौकिकीला आला होता. सोनम शेवटच्या वर्षाला असल्याने तीही कॉलेजला जाते. मोठ्या वहिनीसाहेब व धाकट्या वहिनीसाहेबही शेतात गेलेले असतात. भैयासाहेब व नितीश कंपनी बघायला लागल्यापासून घरात कोणी ना कोणी लक्ष घालायला नको का म्हणून या दोघींना जायला सांगितलेलं असतं मासाहेबांनी. तेही घरातलं सर्व आवरून. आणि निलेश काय, नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांबरोबर उंडरायला गेलेला असतो. काकीचा अक्काजी व ती किचनमध्ये असतात, तर मासाहेब यांचा अजूनही दिवस उगवला नव्हता. त्या निवांत 11ला उठायच्या. घरातील काय कामच नसायचं त्यांना. आयदर त्या करतच नव्हत्या, इतक्या घरात बायका असल्याने. घरातील दुपारच्या जेवणाची तयारी झाल्यावर काकीसाच तिला जरा आराम कर म्हणून पाठवतात आपल्या खोलीत. तिची खोली व मासाहेबांची खोली समोरासमोर असते. त्यामुळे एका खोलीत जरा आवाज झाला की दुसऱ्या खोलीत तो आवाज जायचाच जायचा. आत्ताही काहीतरी फिसकरल्यासारखे आवाज तिला खोलीत आपल्या गेल्या गेल्या ऐकू येतं. आधी तिला वाटतं मांजर असेल म्हणून तिने पूर्ण खोली चाळून काढली, पण तो बाहेरून आवाज आहे हे लक्षात येताच ती आवाजाचा मागोवा घेत मासाहेबांच्या खोलीपर्यंत आली. दार पुश केले तर ते थोडे उघडले. तशी ती डोकावून पाहू लागली. आतमध्ये मासाहेब बोलत होत्या. त्या हळूहळू बोलत होत्या आणि त्याचाच आवाज येत होता. तसं तिने हुश केलं आणि दार लावणार तोच. साने वकील, तुम्हाला एक काम जमत नाही. वाक्य मासाहेबांचं कानावर पडलं तसं तिने चमकून परत दार थोडंसं उघडून पाहायला लागली. पण फोन तोपर्यंत मासाहेबांनी ठेवला होता बहुतेक आणि त्यात दिसतही नव्हत्या कुठे. तशी ती पटकन आपल्या खोलीत घुसली. उगाच त्या बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्याला असं ऐकताना पाहिलं तर, असा विचार करून. साने वकील, ती रूममध्ये येताच बेडवर बसत बोलली. बराच वेळ ती विचार करत होती आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर एक गूढ स्माईल आली. तसं तिने कुणाला तरी फोन लावला. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अजून चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.